जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वेढीजे. माऊली महावैष्णव संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या या ओवीचं आज आपण निरूपण करणार आहोत, त्यावर चिंतन करणार आहोत. मानवी जीवन आत्मा, शरीर आणि जीवनमूल्य यांचा खेळ आहे. हा खेळ ज्या पटलावर आपण खेळतो ते आयुष्य, जे की आपणास सर्वांना परमेश्वर किंवा नियतीनं दिलेला आहे. आत्मा हा शुद्ध तत्व आहे. तो ना निर्माण होतो ना नष्ट पावतो. तो फक्त एका शरीरातून दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो. त्याचा विस्तार तिन्ही लोकात असतो: स्वर्गलोक, मृत्यूलोक आणि पाताळ लोक. आत्म्याला ऊर्जेचं एक स्वरूप मानलं तर ऊर्जेची व्याख्या करताना विज्ञान म्हणतं, ऊर्जा निर्माण होत नाही आणि ती नष्टही पावत नाही. ती फक्त एका रूपातून दुसऱ्या रूपात परावर्तित होते. आत्म्याच्या स्थितीचा आणि ऊर्जेच्या स्थितीचा विचार समपातळीवर येतो. फरक एवढाच आहे, ऊर्जेची गती ही विज्ञानानं सिद्ध केली आहे आणि आत्म्याची गती अध्यात्मानं. आत्मतत्व शाश्वत असते, त्याचा लोप किंवा अंत होत नाही. हे माऊली अत्यंत सहज सोप्या भाषेत सांगतात. हा लोकत्रयाकारू, तो जयाचा विस्तारू, तेथ नाम वर्ण आकारू छिन्न नाही. जो सर्वदा सर्वगतू, जन्मक्षयातीतू, तया केलिया ही घातू कदा नोहे. आत्म्याला ओळख अशी काही नसते. तो नाम, वर्ण, आकार, चिन्ह यापासून अलिप्त असतो. तो फक्त पंचमहाभूतांनी बनलेल्या शरीरात प्रवेश करतो. आत्म्याने शरीरात प्रवेश केल्यानंतर त्याचं स्वतःचं अस्तित्व स्वतंत्र असतं. शरीरामध्ये तो चैतन्याच्या स्वरूपात राहतो. शरीर पंचमहाभूतांनी बनते आणि अंतःकरण त्याच्या ठाई वसते. अंतःकरणात मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार असतात. बुद्धी सत असत यामधील भेद ओळखण्याचं साधन आहे. बुद्धी हीच ज्ञानदीप प्रकाश करून शरीर आणि आत्मा यांचा परिचय करून देऊ शकते. बुद्धीच्या सहाय्याने आपण जीवन मूल्य निश्चित करू शकतो. जीवन मूल्यांच्या आधारस्तंभावर कर्तव्याच्या भिंती उभारून जीवनाची सुंदर इमारत उभारली जाऊ शकते. या इमारतीमधील मन आणि अहंकार यांच्यावर चित्ताच्या सहाय्याने नियंत्रण मिळवून चैतन्यापर्यंत पोहोचले की जीवन इमारतीचे मंदिर होते. या मंदिरात परमेश्वराचं दर्शन स्वतःच्या अस्तित्वाच्या रूपाने होते. पिंडी ते ब्रह्मांडी, अहम ब्रह्मास्मी याचा बोध होतो. आत्मा, शरीर यांचे माऊलींनी अत्यंत सुंदर वर्णन केलेले आहे. शरीर नाशवंत आहे, परंतु आत्मा मात्र शाश्वत आहे. आत्म्याचे अविनाशीपण हा सिद्धांत मांडताना माऊली अनेक दृष्टांत देतात. ज्याप्रमाणे स्वप्नात जे जे दिसतं ते स्वप्नातच खरं वाटतं. जागे झाल्यानंतर ते खोटं असल्याची खात्री होते. शस्त्राने देहाच्या सावलीला मारलं तर शस्त्र देहात घुसत नाही. पाण्याने भरलेल्या घटामध्ये सूर्य दिसतो, पण घटातील पाणी ओतून दिलं की सूर्याचं अस्तित्व संपून जात नाही. माठातील पाण्यात आकाश दिसतं, परंतु माठ फुटला तर आकाशाचं अस्तित्व नष्ट होत नाही. अगदी त्याप्रमाणे शरीर नाश पावलं तरी आत्मा कधीही नष्ट होत नाही. हे प्रखर सत्य सांगताना माऊलींची लेखणी अधिक प्रखर होऊन प्रगटते. जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वेढीजे, तैसे देहांतराते स्वीकारिजे चैतन्यनाथे. ज्याप्रमाणे
आपण जुनं वस्त्र त्यागून नवीन वस्त्र परिधान करतो, त्याप्रमाणे आत्मा जीर्ण झालेल्या शरीराचा त्याग करून नवीन शरीरामध्ये प्रवेश करतो. शरीर उपाधी सहित असतं, तर आत्मा उपाधी विरहित असतो. शरीर प्रलय काळात पाण्यात बुडू शकतं, वाऱ्यामध्ये वाहून जाऊ शकतं, अग्नीमध्ये जळू शकतं, परंतु आत्मा या तिन्ही गोष्टीने बाधित होत नाही. शरीर अनित्य, अस्थिर, अशाश्वत, तर आत्मा नित्य, स्थिर, शाश्वत, परिपूर्ण असतो. शरीर तर्कगोचर असतं, तर आत्मा तर्कातीत असतो. शरीर मनाच्या मुठीत, तर आत्मा मनाला जाणता येत नाही असाच असतो. आत्मा हा अनंत आहे. शरीर रज, तम, सत्व गुणांनी युक्त आहे. आत्मा या तिन्ही गुणांनी विरहित असा असतो. आत्मा अनादी, विकाररहित, आकाररहित व सर्वव्यापी असा आहे. शरीर आणि आत्म्याची माऊली तुम्हा आम्हाला ओळख करून देताना जीवनाचं वास्तव चित्र उभे करतात. उपजेते नाशे, नाशिले पुनरपि दिसे, हे घटिकायंत्र जैसे परिभ्रमेगा. जन्म मृत्यूचं रहाट गाडगं ही सातत्यपूर्ण चालणारी प्रक्रिया आहे. जसा सूर्याचा उदय आणि अस्त आपोआप निरंतर होत असतो, त्याप्रमाणे देहाचे जन्म मरण अखंड होत असते. जन्म मरणाच्या बाबतीत विरक्ती माऊली उत्पन्न करतात, परंतु त्याच वेळेला जन्माला आल्यानंतर आपल्याला जी उपाधी मिळते त्या अनुसरून जीवन जगलं पाहिजे, किंबहुना उपाधीचा धर्म पाळला पाहिजे. आपण जो व्यवसाय निवडला पाहिजे त्यासाठी बुद्धीचा आश्रय घेतला पाहिजे. निवडलेल्या व्यवसायात स्वधर्म शोधला पाहिजे. त्या व्यवसायामधील सत्य आणि तत्व हाच धर्म असतो आणि त्या धर्माचं पालन जीवन मूल्याच्या आधारावर केलं पाहिजे. शरीरापेक्षाही श्रेष्ठ असतात ती जीवनमूल्य. जीवनमूल्यांच्या परिपूर्णतेसाठी शुद्धाचरण आणि शुद्धाचरणातून समाज विकास हे आयुष्याचं सरळ, साधं, सोपं आणि सहज साध्य तत्वज्ञान. या ज्ञानाकडे आम्ही का बरं आकर्षिलो गेलो नाहीत, हा तुमच्या माझ्यासारख्या बुद्धिजीवांना पडणारा सरळ आणि सोपा प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर विचारांती हेच मिळेल की या ज्ञानाचा परिचय मला बालपणापासून करून दिला गेलाच नाही. हा परिचय किंवा संस्कार आमच्या बालमनावर झाला असता तर ज्ञानदेवाचं पसायदान या भूतलावर अवतीर्ण होण्यासाठी विलंब लागला नसता. आजही आम्हाला गरज आहे ती या खऱ्या ज्ञानाची ओळख शिक्षणामधून नवीन येणाऱ्या पिढीस घडवून देण्याची. ज्ञानेश्वरीमधून सांगितलेले तत्वज्ञान यावर कोणा एकाचा हक्क नाही किंवा कोणा एका व्यक्तीसाठी, समाजासाठी, धर्मासाठी, पंथासाठीचे हे प्रबोधन नाहीच नाही. हे तत्वज्ञान विश्वातल्या संपूर्ण चराचरासाठी माऊलींनी अत्यंत मनोभावे मांडून ठेवलेलं आहे. सबंध विश्वकल्याणाच्या भावनेतून माऊलींनी मांडलेला हा प्रबोधनाचा प्रपंच हा फक्त माझाच आहे आणि मीच करणार असे म्हणायला ही काय भाऊ वाटणी आहे का? हा तर ज्ञानाची आणि विश्वकार्याची भूक भागवणारा प्रसाद, ज्ञानयज्ञाची मांदियाळी, तुमच्या माझ्यासारख्या भक्तांची दिवाळी. या भगवत भक्तिरूपी प्रपंचामधील दिंडीत सर्व जाती पाती, धर्म, संप्रदाय, स्त्री पुरुष, लहान थोर, चराचर, जड जीव यांना सहभागी करून घेऊया. संत ज्ञानदेव आणि संत तुकारामांचे तत्वज्ञान हे जीवित कार्य मानूया, कारण हेच जगाच्या विकासासाठी आणि मानवाच्या उत्कर्षासाठी पोषक, पूरक आणि उद्बोधक आहे. जीवन ज्ञान आहे, याचा प्रचार, प्रसार आणि पुरस्कार हेच आमच्या जीवनाचं एकमेव ध्येय असायला हवं.
रामकृष्ण.